करते में रहने दो. काय करतेय मी? कारण मला इतका आनंद झालाय. हे हाय मंडळी. तर आज ना मी गेट रेडी विथ मी करणार आहे आणि माझ्या काही साड्या तुम्हाला छान छान दाखवणार आहे. तर गेट रेडी विथ मी करायला माझ्याकडे काही सामानच नाहीये, कारण माझं सगळं सामान धैर्याने इकडे तिकडे पाडलेलं आहे. सो आज तिच्याच ज्या मेकअप सामाननी थोडंसं मेकअप करणार आहे आणि मग साड्या दाखवते. सो ऑलरेडी मी ड्रेस वेअर केलेला आहे आणि ह्याची जी ओढणी आहे ती धैर्याने खेळायला घेतली आहे. सो चला स्टार्ट करते. आधी तर हे केस बांधते, कारण हे मोकळे केस आणि ही गरमी मला पॉसिबल नाही होणार मेकअप करायला. तर मी आधी हे केस बांधते. एकच मिनिट धैर्य पण आली म्हणजे. एक मिनिट बासा बेटा. हे लास्ट हा. हे गंधाची सगळी नासाडी. हे लास्ट हा. हे ओपन केलंय. किती स्ट्रगल आहे बघा लाईफ मध्ये. जा 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 जा. हा. सो लेट्स स्टार्ट. की हे जे आहे हे प्रोडक्ट आहे धैर्याचं मॉइश्चरायझर आहे. आधी मॉइश्चरायझर लावते, कारण माझं मॉइश्चरायझर आहे पण ते संपलेलं आहे. सो धैर्याचा आहे यूज कर. आणि बऱ्याच महिलांना ना मेकअप करता येत नाही, की त्यांना अजिबातच कशा पण करतात. तर त्या कशा पण करतात पैकी ती मी एक आहे. आय डोंट हॅव सनस्क्रीम आणि त्याच्यामुळे मी काही सनस्क्रीम लावणार नाहीये. मला बाहेरही जायचं नाही. एक्स्ट्रा झालेलं आहे आणि हे फारच असं ऑइली आहे. सो पूर्ण चेहरा होऊन सुद्धा मी बॅक पण करणार आहे. नंतर हे आहे माझ्याकडे प्रायमर. ब्लू हेवनचं प्रायमर आहे. किती ठेवलंय ह्याच्यात पण नाहीये, कारण हे धैर्याने खेळायला घेतलं होतं. थोडंसं पडलं तर त्याच्यात पण नाहीये काहीच. देऊन टाकलं. आय डोंट नो आता काय लावू मी. काहीच तर नाही माझ्याकडे. आता लिपस्टिक आहे, एक लिपस्टिक लावते थोडी. ही लिपस्टिक आहे. ही खरंच माझी खूप 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 फेवरेट आहे. इनसाइडची आहे, पण ह्याचं पण हालत खूप खराब केलेली आहे. धैर्या प्लीज. नाही ना ना ना. ह्याचं ओपनच नाही करू शकत ही लिपस्टिक मी, कारण ही आतल्या तोडून टाकली आहे तिने. छान दिसतीये. आता लावते थोडंसं लिप बाम. नेविया धीरजनी गिफ्ट केलंय सरप्राइझिंगली. आता हे मला का गिफ्ट केलंय ह्याचं रिझन फक्त माझ्या घरच्यांना माहितीये आणि जे माझे खूप क्लोज आहेत त्यांना माहितीये. हा का केस आला इथे. हे ओके दिसतंय, पण हे व्हॉट इज दिस. ठीक आहे आता जाऊ दे. केसांकडे मी लक्ष देत नाहीये. चीटिंग करता है तू. चीटिंग. आय हॅव दिस. तुम्हाला माहित नाहीये हा मेकअप करताना कॅमेराच्या बॅक साईडला धैर्याने काय केलेलं आहे ते. काही मुली असतात त्या अशा लावत बसत, पण त्याच मुली ज्या महिला होतात आणि त्या आई होतात. सो वी डोंट हॅव टाइम टू लाईक दिस. टिक 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 टिक. मला असं वाटतं आय एम डन. आता जस्ट मला एक छोटासा टिक्का लावायला पाहिजे. धैर्या प्लीज तुझा गंध दे. त्याच्यानंतर मी माझे केस सुद्धा. हा दे ना. थँक्यू. मला डार्क कलर खूप आवडतं, सो मी यातला ब्राऊन यूज करते. ब्राऊन यूज करते. येस. देन आय हॅव अ ब्लश. थोडासा ब्लश यूज करते आणि हे मी हळू बोलते कारण धैर्य ऐकते. सो तिला जर कळलं. आणि ह्या ब्लशचं जो हे आहे ना स्पंज, तो तिच्याकडे आहे. ती मगाचपासून बॉक्स शोधते. एक मिनिट. अरे कहना क्या चाहते हो. एक अर्जन्सी मध्ये काम आलं होतं. हो 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 तिकडे बघ. वाव. ते मेकअप कर ना त्या डॉलचा. काय सांगू तुम्हाला ह्याची काय हालत केली आहे तिने. नाही बसली. येस बस. वाव. काय नाही बेटा.
आता ह्या केसांचं काय करू खरंच कळत नाहीये. आणि एक जे असतं ना की म्हणजे बऱ्याच मुलींना मेकअप करता येत नाही, त्यातली मी एक आहे. आय डोंट हॅव एनी प्रोडक्ट. नमस्कार मंडळी, मला काय मेकअप करणं जमणार नाही. जे आहे ते हेच आहे. सो असंच दाखवणार आहे. थोडीशी केस विंचरून येते आणि तुम्हाला एक सांगायचं की आय हॅव अ नॅचरल ब्युटी. माझ्या नवऱ्याचे खर्च कमी करते त्याच्यामुळे. इयरिंग पण हेच राहू दे. मला मेन आज हे आहे की तुम्हाला साड्या दाखवायच्या. ओके, सो मी आणते द्या, कारण तिकडे एक वेगळा पसारा आहे. एकच मिनटं, मी तुम्हाला ह्याची ओढणी घेऊन दाखवते. हा ड्रेस खूप सुंदर आहे आणि हा धीरजनी मला आमची फर्स्ट एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस गिफ्ट केला होता. चला तर मी आवरते, केसांचं काहीतरी करते आणि मग येते. आय थिंक दिस इज गुड. येस, हे खूप छान दिसतंय आणि हे थोडेसे तरी आलंच पाहिजे, नाही तर ते मग आता हे जे काय ना, हे सगळ्या लेडीजला माहिती असेल की हे किती छान दिसतं लेडीज. काय बोलतीये मी. चला लेट स्टार्ट. मी एक मिनिट, मी ही डबल कलर ओढणी आहे आणि इतकी सुंदर आहे. ॲक्च्युली हा ड्रेस मला ह्या ओढणीमुळे सुद्धा आवडला होता. असं आपण असा घेऊ शकतो. एक मिनिट, मी तुम्हाला पूर्ण दाखवते. प्लीज घरातल्या पसारांकडे इग्नोर करा आणि धैर्याकडे तर कराच करा. ओ दादू प्लीज बोलू नको, मम्माचं काम चालू आहे. येस, धैर्य नाही दिसत आहे आमची. ही मेकअप करते, मेकअप आलतीश आहे. तू मेकअप आलतीश आहे. ह्या डॉलचा मेकअप करते, खूप सुंदर सुंदर. एक पिपी दे. थँक्यू. चला आता मला काम आहे. बाय बाय. माझ्याकडे ना सगळ्या दोन्ही मिक्स साड्या आहेत. सो मी तुम्हाला दोन्ही मिक्स दाखवते. म्हणजे काही सिल्कच्या आहेत, काही फॅन्सी आहेत आणि ट्रेडिशनल आहे. सो ह्या सगळ्या साड्या मी आता दाखवते. तर चला स्टार्ट करूया. सो ही आहे आपली पहिली साडी, जी की फॅन्सी आहे आणि इतकी सुंदर आहे. वेल्वेट कलर आहे, तुम्ही बघू शकता. रेडी टू वेअर आहे, खूप सुंदर आणि खूप छान वाटते. फक्त ह्या साडीचा एक मेन इश्यू आहे की घातली की ही साडी थोडीशी फुगते, त्याच्यामुळे चापून चोपून नेसावी लागते. सो आता मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते. सी, हे आहे दुसरी साडी. आय लव्ह दिस कलर सिरियसली, कारण ह्याच्यावर जे मला हा कलर असा वाटतो की हे मोरपंखासारखा कलर आहे. किती छान साडी आहे आणि खूप सुंदर आहे. ह्याचा पण फॅब्रिक असा आहे आणि ह्याला खाली डिझाईन आहे. हा ह्याचा पदर आहे. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर. छोट्या छोट्याशा अशा टिकल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ही आहे तिसरी साडी. खूप सुंदर कलर आहे, मोरपंखी कलर आहे ह्याचा आणि इतकी सुंदर वाटते वेअर केल्यावर. आता ही साडी ना, मी तुम्हाला खरं सांगते, एक दोन मी रील स्टारकडे हो 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 ही एक दोन रील स्टारकडे पण बघितली आहे. जर तुम्ही तिला, त्या व्यक्तीला फॉलो करत असेल तर तुम्हाला नक्की समजेल की कोणाबद्दल बोलतीये. सो एक्झॅक्ट सेम कलर आहे आणि ही साडी कोणीही वेअर केली तरी खूप सुंदर दिसते, कारण ह्याचा कलर खूप छान आणि डार्क आहे. ह्याचा ब्लाऊज पण खूप आवडतो मला. सो ही आहे. रेडी टू वेअर साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ट्रेडिशनल सुद्धा दाखवते. डेंडेडेंट, ही आहे माझी पहिली संक्रांतीची साडी, जी की माझ्या लहान बहिणीने मला गिफ्ट केली होती. खूप सुंदर आहे आणि ह्याचे जे काठ आहेत ते पिंक आहेत. ह्याचा पदर सुद्धा पिंक आहे आणि जशी मी बोलतेय तशी धैर्या माझी कॉपी करतेय आणि घातल्यावरती सुद्धा खूप छान वाटते. ह्याचा ब्लाऊज सुद्धा पिंकच आहे. सो असं असताना की सगळ्यांकडे एक दोन तरी ब्लॅक साड्या असाव्यात. सो ही त्यातली माझी आहे आणि ही माझी वन ऑफ द फेवरेट साडी आहे. ऑलमोस्ट माझ्या सगळ्या साड्या माझ्याच फेवरेट आहेत. सो ही त्यातली एक. डँट, खूप सुंदर साडी आहे. तुम्ही कलर बघा ह्याचा. आणि जेव्हा मी ही साडी वेअर करते, आय स्वेअर की इतकी सुंदर, इतक्या जणांची नजर जाते ह्या साडीवर आणि इतकी हलकी आहे. सो हिला आता साडी नेसायची आहे. सो ही साडी जेव्हा मी वेअर करते ना, तेव्हा ती फुगत सुद्धा नाही आणि खूप सुंदर दिसते. ऍक्च्युली खूप छान कलर आहे, तुम्ही बघू शकता. ह्या मोबाईल मध्ये सुद्धा ह्याचा कलर खूप मला रिफ्लेक्ट होतोय आणि खूप सुंदर, आणि गोऱ्या कलरला सुद्धा ही साडी खूप उठून दिसते. सो वन ऑफ द फेवरेट साडी ऑल्सो. चला
ही माझ्या नवऱ्याने मला खास गिफ्ट केली आहे साडी जयपूरवरून. आम्ही जेव्हा जयपूरला गेलो होतो, तेव्हा मी नाही म्हणत होते त्याला, पण तो बोलला, "नाही एवढं लांब आली आहे, तर ही साडी माझ्यातर्फे तुला घे." सो ॲक्चुअल म्हणजे ॲक्चुअल राजस्थानी साडी आहे ही. तुम्ही बघू शकता ॲक्चुअल बांधणीची आहे, म्हणजे डुप्लिकेट नाहीये. मी अजून तरी वेअर नाही केलेली, पण जेव्हा पण कधी चान्स मिळेल नक्की. फेवरेट साडी आहे तिची पण. पूर्ण कॉपी करतात हे आपल्याला. सो ही सुद्धा एक साडी आहे जी खूप छान म्हणजे मला खूप आवडते, जी अजून मी वेअर नाही केलेली. लवकरच करेल आणि त्याच्यावरचा पण एक व्हिडिओ दाखवेल. सो ही एक आहे साडी. तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण खूप सुंदर आहे. आता जी एक लेटेस्ट सिरियल आली आहे, मटका सिरियल प्राईम Amazonवर. सो त्याच्यात आहे ना सई तामणकरनी ही साडी वेअर केली आहे. एक्झॅक्ट सेम ब्लाऊज जसा मी शिवलेला आहे, सेम तसाच ब्लाऊज तिने शिवलेला आहे. तुम्हाला ही एक्झॅक्ट सेम साडी मिळेल, थोडासाही फरक नाहीये. ही पुण्यातल्या कलाक्षेत्रमधनं मी घेतली होती आणि इतकी सुंदर आहे. ही जेव्हा तुम्ही साडी घालता तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावरच असतात, अशी साडी आहे. आणि याचा ब्लाऊज पण मी असा शिवला होता. मी खूप डिस्टर्ब होतीये धैर्यामुळं. ह्याचा ब्लाऊज पण मी ना त्या मूवी सारखा शिवला होता. आता मला खरंच रिकॉल होत नाहीये ती मूवी. फुग्यांचा ब्लाऊज असतो आणि जस्ट ती सिरियल पण आली होती. सो तसा ही साडी आहे. ही एक साडी आहे, खूप सुंदर आहे. ही माझ्या हळदीची साडी आहे. हळदीला मी ह्याच्या आधी पण म्हटलं, पुण्यात हिरवी साडी नेसतात. हिरव्या कलरपासून चांगल्या गोष्टींची सुरुवात करतात आणि चोपड्या साईडला पिवळी साडी नेसती नवरी. सो माझं सासर आहे खानदेश आणि माहेर आहे पुणेरी. सो आम्ही ह्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी घेतली होती. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर वाटते. खूपच. आणि ह्याचा जो गळा मी शिवला होता तो ऍक्च्युअल पानगळा आणि पूर्ण ब्लाऊज ग्रीन कलरचा आहे. सो इतका सुंदर दिसतो ते. सी. चला आता दुसरी साडी. माझ्या लग्नाच्या आठवणी ताज्या झाल्या. ही माझी लग्नाची साडी आहे. नऊवारी साडी आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. चिंतामणी कलर आहे ह्याचा. आणि तुम्ही बघू शकता ऍक्च्युली जसा कलर दिसतोय ना तसाच आहे. खूप सुंदर वाटत होती जेव्हा विअर केली होती ना. असं वाटतं की या साडीसाठी परत लग्न करू. तुम्ही बघू शकता. आणि ह्याची काठ जी आहे ना ती पण दाखवते तुम्हाला. पूर्ण मोर पिसार आहे. आता ह्यामध्ये फार डुप्लिकेट साड्या सुद्धा आलेल्या आहेत कमी कॉस्ट मध्ये, पण ही साडी ओरिजिनल ऍक्च्युली आहे. सी. खूप सुंदर वाटते खूप. आता मी जेव्हा लग्नातच घातली होती, परत ह्याला विअर नाही केली. मी ट्राय करेल परत एकदा विअर करायची. आता बघू कसा चान्स येतोय तसं. ही आहे माझ्या डोहाळे जेवणाची साडी. खूप कॉस्टली आहे. म्हणजे कॉस्टली ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, कॉस्टली ज्या साड्या असतात ना त्याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं, मऊसूत असतं. जेव्हा आपण घालतो ना तेव्हा त्याच्या मिऱ्या, त्याचे पदर एकदम इतके छान बनतात, एकाच ह्याच्यात लगेच बनतात. तशी ही साडी आहे, बघू शकता तुम्ही. आणि कलर तर खूपच छान आहे. म्हणजे ऍक्च्युली पूर्ण हिरवा कलर आहे आणि लाल कलरचे काठ आहेत त्याचे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर वाटते. ही पण साडी मी ऍक्च्युली फक्त 2 ते 3 वेळाच घातली. 2 ते 3 वेळाच नाही, म्हणजे मोजून 1-2 वेळा घातली आहे. बऱ्याचशा अशा साड्या आहेत की मी वेअर नाही केलेल्या. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वाटते ही पण साडी. सी. ओ भाई साहब, ऍक्च्युअल ओरिजिनल बनारसी साडी. इतकी हेवी साडी आहे ही, इतकी हेवी साडी आहे. एक मिनिट मी तुम्हाला फील करवते की ह्याचं जे वेल्वेट आहे ते कसं. मी काढते 2 मिनिटं बेटा. ह्याचं फील करवते. ह्याचं वेल्वेट बघा. एकदम असं मऊसूत आहे, मऊसूत. खूप सुंदर साडी. आणि हो, ही साडी सुद्धा फुगत नाही. खूप सुंदर दिसते. आता मी असं सगळ्या साड्यांना म्हणते, पण ऍक्च्युली घातल्यावर ह्या सगळ्या साड्या खूप छान दिसतात. आणि तुम्ही बघू शकता माझ्या साड्यांचं कलेक्शन मला पर्सनली खूप आवडतं. म्हणजे एकही साडी अशी नाही की हा ओके आहे, नो. सगळ्या साड्या माझ्या फेवरेट आहेत. खूप छान दिसतात. ही माझी पूजेची साडी होती. लग्नानंतर जी आपल्या घरात पूजा असते सत्यनारायणची, त्यावेळेसची ही साडी होती. करते में रहने दो,
काय करतेय मी, कारण मला इतका आनंद झालाय. माझ्याकडे इतक्या छान छान साड्या आहेत. एक मिनिट. साडीचा घोळ झालाय, पण त्याचा ह्या साडीचा आहे ना, मी तुम्हाला फॅन्सी साडी आहे ही आणि खूप चापून चोपून ही पण बसते. See. दिसली डिझाईन, त्याची डिझाईन बघा. पूर्ण पदर भरलेला आहे. हो हो हो, पूर्ण पदर भरलेला आहे. सी. आणि त्याच्यानंतर हे जो खालचा भाग आहे हा असा भरलेला आहे. ऍक्च्युली साडीची घडी मी घातली होती उलटी आणि ना मला असे फार असे बटबटीत कलर नाही आवडत. म्हणजे मोस्ट ऑफ ज्या फॅन्सी साड्या असतात त्याचं बोलते मी. नऊवारी साडीमध्ये मी डार्क कलर घेऊ शकते, पण ज्या फॅन्सी साड्या असतात ना त्याचे डार्क कलर मला शक्यतो नाही आवडत. ते फेंट असलेले छान असतात. सो त्यापैकी हा एक बेबी पिंक कलर जो की वेअर केल्यावर खूप छान दिसतोय आणि माझ्या बहिणीच्या लग्नातली हौसेने घेतलेली साडी आहे. खूप सुंदर आहे. एकच मिनिट, मला धैर्य डिस्टर्ब करते. सो मंडळी, हे होतं माझं साड्यांचं कलेक्शन. निम्म्याहून खूप कमी साड्या आहेत. भरपूर साड्या आहेत अजून डेली वेअरच्या आणि फॅन्सी साड्या, ट्रेडिशनल साड्या, पण खूप कमी साड्या मी तुम्हाला दाखवल्यात कारण वेळही खूप कमी होता आणि खूप लॉंग व्हिडिओ बनला असता. जर तुम्हाला कुठल्या साडीची प्राइस हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करायचा नेहमीच प्रयत्न करते आणि मला लवकरच एक गेट रेडी विथ मी व्हिडिओ करायचा आहे. सो कुठल्या साडीवर करू हे सुद्धा सजेस्ट करा, म्हणजे मला सुद्धा आयडिया येईल. आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.